दक्षिण गंगा म्हणून ओळख असलेल्या नाशिकमधील गोदावरी नदीत दूषित पाण्याचे नाले आणि थेट प्रक्रिया न केलेलं सांडपाणी मिसळत असल्याचं चित्र आहे। आगामी कुंभमेळ्यासाठी हजारो कोटी रुपयांचा निधी खर्च होतोय, मात्र गोदावरीमध्ये सांडपाणी मिसळत असल्यानं संताप व्यक्त केला जातोय। पुढच्या वर्षी कुंभमेळ्यात लाखो भाविक गोदावरीमध्ये अमृत स्नान करणार आहेत आणि त्याच पाण्यात सांडपाणी मिसळत असल्यानं येणाऱ्या भाविकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय। गोदापात्राच्या भागातून आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। नाशिकमध्ये नद्यांचं संवर्धन करण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून जे प्रयत्न सुरू आहेत त्यामध्ये नाशिकच्या नंदिनी नदीचा देखील समावेश आहे। आपण जर बघितलं या ठिकाणी या नंदिनी नदीची स्वच्छता करण्यासाठी देखील मागील काही दिवसांपासून प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहे। या नंदिनी नदीमध्ये कोणीही त्या ठिकाणी कचरा टाकू नये किंवा दूषित पाणी मिसळू नये यासाठी जी प्रशासनाकडून प्रक्रिया केली जाते। मात्र असं असलं तरी देखील अनेक ठिकाणी जे पावसाळी गटारी आहेत त्या पावसाळी गटारींचं जे पाणी आहे, आपण जर बघितलं तर ज्या ठिकाणी गोदावरी नदी पात्रामध्ये ज्या पद्धतीनं हे दूषित पाणी मिसळलं जातं तसंच जे पाणी आहे त्या नंदिनी नदीच्या पात्रामध्ये देखील थेट मिसळलं जातं। या पाण्यावर कोणतीही प्रक्रिया ही या ठिकाणी केली जात नाही। आपण ज्यावेळेस फील्डवर जातो आपल्याला काय काय आढळतं? नाही, आम्ही जे आढळतं ते संबंधित डिपार्टमेंटला कळवतो आणि त्यांच्यामार्फत कारवाई होते पुढे जाऊन। अहवाल जो तयार केला जातो तो त्या स्पॉटचा असतो का संपूर्ण नदी पात्रा परिसरात? तुम्ही आमच्या वरिष्ठांशी चर्चा करा। नक्कीच आपण जर बघितलं तर या ठिकाणी जे अधिकारी आहेत त्यांना त्या ठिकाणी बोलण्याची परवानगी जरी नसली तरी देखील हेच अधिकारी या सगळ्या भागांमध्ये त्या ठिकाणी फील्ड व्हिजिट करतात। या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना नेमका या स्पॉट व्हिजिटमध्ये नेमकं काय काय आढळून आलंय याची संबंधित माहिती मिळाल्यानंतर काय कार्यवाही ही त्या ठिकाणी खरं तर केली जाते आणि नद्यांचं संवर्धन करण्यासाठी नेमकं कोणकोणते ठोस पावलं हे पुढील काळात उचलले जातील याची जी माहिती आहे ती खरं तर येणाऱ्या काळात या सगळ्या नद्यांचं प्रदूषण रोखल्यानंतरच आपल्याला पाहायला मिळणार आहे। कॅमेरामॅन मंगेश सोनवणेसह शुभम बोडके, ABP माझा, नाशिक।